हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सुनीता अनप्लग. तर आपण बिग बॉस मराठी सीझन 6चे आता वोटिंग ट्रेंड्समध्ये कोण पुढे आहे, कोण खाली आहे ते बघूया. तर इथे लास्ट म्हणजे 9व्या नंबरवरती तुम्हाला ठाऊकच आहे 9 लोक नॉमिनेट आहे आणि 9व्या नंबरवरती आहे रुचिका जाधव. तर तुम्हाला ठाऊकच असेल की आता जो इश्यू झाला आहे तर शी इज द ओनली वन बिकॉज ऑफ हर तो हा एवढा मोठा इश्यू झाला आहे. आणि आता म्हणजे मी एक क्लिप बघितली इन्स्टावरती. इवन सोनाली पाटील, इवन बिग बॉस 3च्या ज्या सदस्य होत्या म्हणजे त्यांना भरपूर प्रेम मिळालं होतं, तर तिनेही क्लिप टाकलेली आहे की भाई तू पण मी पण कोल्हापूरची आहे पण मला केवढं प्रेम मिळालं, तर तू चांगली खेळ तर आम्ही तुला सपोर्ट करू, पण तू खेळतच नाही आहेस चांगली तर कसा सपोर्ट करून. आणि काल करण बोललासुद्धा तिथे ह्याच्यावरती कॅमेऱ्यावरती, कोल्हापूरची लोकं अशी नसतात. सो रुचिका लास्टवर आहे 9व्या स्थानावर. आता 8व्या पोझिशनवरती आहे अनुश्री माने. ती पण अननेसेसरी इश्यूत क्रिएट करते आहे आणि कालचा जो मुद्दा होता तिने पण भरपूर स्टेज केला, तो ती 8व्या नंबरवरती आहे. त्याच्यानंतर आहे प्रभू शेळके. प्रभू शेळके चांगला खेळतोय पण डोंट नो त्याचं पण आहे सांगा भरपूर फॅन्स वगैरे, पण तो 7व्या पोझिशनवरती आहे. नंतर राधा पाटील. ॲक्च्युली राधा पाटीलला कळत नाही गेम कळला आहे की नाही कळला आहे, पण मला ती म्हणजे रॉ वाटते की कसं आहे ना ती म्हणजे गेम खेळत नाही, ती आहे तशी ओरिजिनल दिसते. पण बघूया आता मोस्ट ऑफ कसं तिचं आज बिग बॉसला कसे गेम खेळणारे लोकं पाहिजे, इश्यू करणारी लोकं हवे. सो मे बी यावेळी तिचा पत्ता कट होऊ शकतो. सो बट येते तिला म्हणजे वोटिंग होतं आहे, तर ती आहे 6व्या पोझिशनवरती. नंतर आहे सागर कारंडे. सागर कारंडे पण हे मोठं नाव आहे, म्हणजे तुम्ही बघितलंच असेल चला हवा येऊ द्यामध्ये त्यांचे छान छान होते सिरियल्समध्ये आणि नाटकामध्ये वगैरे असतात, तर त्यांना पण चांगलं वोटिंग होते. आणि काल त्यांनी मी तर म्हणेन ना काल ना त्यांनी भरपूर छान स्टँड घेतला बिकॉज त्यांनी म्हणजे इव्हन राकेशना पण समजत होते ह्या काल आलेल्या मुलींवरती तुम्ही काय लक्ष देत आहे आणि असल्या लोकांकडे तुम्ही लक्ष नका देऊ वगैरे, हे काय करणार आहेत वगैरे. आणि नंतर त्या मुलींनाही बोलत होते की तुम्ही असे कसे वागू शकता की एवढ्या तासानंतर तुम्ही बोलताय की असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं, मग त्याच वेळी तुम्ही का नाही बोललात. तर आम्हाला पण आता तुमच्याबरोबर राहायला भीती वाटते, कारण आम्ही तर तुम्हाला छोट्या बहिणींसारखं मानतोय आणि तुम्ही म्हणताय की तू हात नाही लावायचा वगैरे. सो तर हे काही पटलेलं नाही आहे. तर त्यांनी काल फार छान स्टँड घेतला. तर ही इज ऑन 5th पोझिशन. नंतर दीपाली सय्यद, मोठं नाव आहे इंडस्ट्रीमधलं. चांगल्या खेळत आहेत पण अजून त्या खुलल्या नाही आहेत, त्यांचा गेम एवढा दिसत नाही आहे. तर लेटस्ट सी, त्या आहेत 4थ्या पोझिशनवरती. नंतर करण सोनावणे, ते सगळ्यांना माहिती आहे त्याचं मोठं फॅन आहे आणि त्यांना भरपूर प्रमाणात वोटिंग येत आहेत. आता मागच्या वेळी बिग बॉसमध्ये त्यांना बॉटममध्ये का ठेवलं कळलं नाही, पण त्यांना पण चांगलं वोटिंग येतं आहे. तर ते 3rd पोझिशनवरती आहेत. दिव्या शिंदे, शी इज इन ऑन 2nd पोझिशन. तर तिला ना चांगले वोटिंग्स येत आहेत आणि काल खरं म्हटलं ना तर ती बोलण्यात फार माहीर आहे. म्हणजे काल पण जेव्हा टास्क चालू होता तेव्हा तर म्हणजे जेव्हा सगळ्यांनी सांगितलं की ही मॅच्युअर नाही आहे, हिला एक्सपिरियन्स नाही आहे, तेव्हाही ती बोलत होती की 3-4 दिवस बेड नव्हते तर मी ॲडजस्टमेंट करत होते, खाली झोपत होते, तर इथे मी मॅच्युरिटी दाखवली आहे. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की मी मॅच्युअर नाही आहे आणि एक्सपिरियन्स, तुम्ही मला संधी तर द्या आणि नंतर मग बघा ना. तर आणि नंतर टास्क झाल्यानंतर ॲक्च्युली हा पॉईंट तिने जो टास्क झाल्यानंतर मांडला तो तिने टास्कच्या वेळी मांडायला पाहिजे होता. ती फार छान बोलली. ती म्हणाली की इथे 17 जणांचं जेवण बनवते, तर घरी काय आपण 17 जणांचं जेवण नाही बनवत, पण इथे बनवतोय तर त्याला मॅच्युरिटी कशाला पाहिजे, त्याला एक्सपिरियन्स कशाला पाहिजे, पण इथे बनवतोय ना, शिकतोय ना, तर तुम्ही संधी तर द्या. तर तिथे पॉईंट ना ती फार छान रीतीने मांडते. इवन राकेश जो इश्यू झाला राकेशबद्दल, तर ती राकेशच्याच बरोबर होती लाईक अ सिस्टर आणि ती त्याला समजावत होती आणि म्हणजे फार तिचा गेम चांगला दिसतोय. म्हणजे ती ह्या बाकीच्यांसारखी दिसण्यासाठी काहीही बोलायचं आणि उगीचच वाद करायचे त्याच्यामध्ये तरी दिसत नाही. शी इज अ सॉर्टेड गर्ल. तर शी इज ऑन 2nd पोझिशन. आणि 1st पोझिशनवरती आहे रोशन भजनकर. तर रोशन भजनकरला फार वोटिंग येत आहे. गावचा माणूस आहे, रॉ माणूस आहे, पण बघू बिग बॉस किती वेळ त्यांना ठेवते, कारण खेळणं गरजेचं आहे. एवढा त्यांचा गेम दिसत नाही आहे, पण त्या वोटिंगमुळे ते 1st पोझिशनवरती आहे.
तर बघूया आता हे आहे ते यावेळेचे वोटिंग रँक्स आणि बघूया आता यावी वीकेंडच्या वारला काय होतं आहे भावच्या धक्क्यावरती. आणि सोनालीबद्दल सगळ्यांना थोडं कन्फ्युजन आहे की ती पण आहे याच्यामध्ये नॉमिनेशनमध्ये वगैरे. तर नाही, सोनाली जी आहे ती नेक्स्ट वीकच्या नॉमिनेशनमध्ये, ती ह्या नॉमिनेशनमध्ये नाही आहे. या नॉमिनेशनमध्ये हे फक्त 9च जण आहेत. तर ह्या 9 जणांची अशा प्रकारे रँकिंग आहे. बघूया आता आपण वीकेंडच्या वारला काय होतं आहे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करा सुनीता अनप्लग चॅनलला. थँक्यू.